अरे कसं आहे? कसं आहे सादिल? इथे काय असं म्हणजे खूप डिप्रेस झालं होतं ना, तुला कारण माहितीच आहे. तर एकमेकांची बस समजूत काढत होतो. इथे आलो, भेटलो. काय? अरे सांगितलं ना त्याने. असं काय बघतोयस आदिल? अरे आदिल, आदिल इथे आपण तिला फार ऐश्वर्याला अंडर एस्टिमेट करायचो बरं का इतके दिवस. काय आहे खरं तर तिच्या आतमध्ये खूप सौंदर्य आहे, धिटाई आहे, अशी हुशार. तिने आता ज्या प्रकारे मला ऋतूच्या दुःखातून बाहेर काढलं ना, मी कायम आभारी राहीन तिचा. अरे हा बघ, आभार म्हणतोय माझे. आता आपण सगळे मित्रच होत नाही का आदिल? अगं, पण तू मैत्रीला जागलीस ना. हो हो, एवढं काय पण नाही का? काय चुंबक. अरे हो, वाजलं बघा किती. मला निघायला हवं. तुला सोडायचंय का? हो हो. तुला सोडायचंय का? नाही. नाही ना, मग निघतो आम्ही. तुझी पण आई थांबली असेल जेवायची. हो, हो. वरणफळ केलेत ना आईने. हो ना. निघतो मग आता आम्ही. आणि तूही जा वेळेत घरी, नाही तर तू थांबशील इथेच. चला आता बस. हो. अरे एवढ्या लवकर उठलास? दादा माझी झोप उडाली आहे, पण तुझ्यामुळे. जरा मला नीट सांगशील मैत्रीस आणि तुझं काय चाललंय ते? थांब सांगतो. तू आमच्या दोघांच्या मध्ये जर नाक खुपसलं ना, तुला इतका मारीन की 7 जन्म लक्षात ठेवशील. कळलं का? मार तर तू खाल्लायस रे दादा प्रेमात, आणि मला आता कळलंय सगळं. अच्छा, तुला कळलंय का सगळं? काय कळलं तुला? बघ मला कळलंय की तुझं आणि मैत्रिणीचं ब्रेकअप झालंय. हे कसं कळलं तुला? दादा वा. काय रे? लेफ्ट लेफ्ट लेफ्ट. काय रे घाबरवता? पाठ दुखत होती ना त्याची. अरे दादा बस झालं रे, रडायला येईल नाही तर मला. तेच हवं. अशी अगदी ना राम लक्ष्मणाची जोडी दिसते. मग वाटलं काय तुला? माझे पोर आहेत शेवटी, ते काय झालं तरी. तरी मी नलू ह्या सौमित्राच्या बारशाच्या वेळेस तुला सांगत होतो याचं नाव आपण राम ठेवू, कारण मला माहिती होतं दुसराही मुलगाच होणार आहे आपल्याला. मग कशी राम लक्ष्मणाची जोडी शोभली असती का नाही मस्त पैकी. तुम्हाला माहित होतं दुसरा मुलगा होणार आहे? काही बघा. नाही उपमा म्हणून ठीक आहे, राम लक्ष्मण वगैरे, पण ही जी नाव आहेत ना ह्यांची, सौमित्र आणि विघ्नेश, खूप छान आहेत. अगं बाई, उपम्यावरून आठवलं, मी पोहे केले आहेत, गार होतील. चला चला लवकर खायला, लवकर चला. हा, नाही तर दशरथराव फस्त करतील. आलो. अरे वा नलू, तुलाही चांगल्या कोट्या आणि विनोद सुचायला लागलेत की आजकाल. हे चला रे पोराव, लवकर लवकर चला, तर भूक लागली. चला पोहे खायचे. चला चला. महत्वाचं काम काय रे दादा? पटकन सांगायचं काय? कशामुळे कळलं? हे बघ मला कळलंय, मला कसं तरी कळलंय, पण तू आता मला सोड, नाही तरी आई बाबांना कळेल.
किती पैसे हवेत तुला आता? चेक घेतोस का? आणि चेक देतो लिहून तुला. दादा पैसे पैसे वगैरे नकोत रे मला. मला तुझी काळजी वाटते. मला फक्त सांग हे सगळं कसं घडलं. हिच्यामुळे झालंय का हे सगळं? तू परत माझ्यावर पाळत ठेवतो तास, परत माझ्यावर पाळत ठेवतो. हे बघ तुझ्या काळजीसाठी तुझ्या काळजीसाठी मी पाळत ठेवत होतो. कसली काळजी? मला सांग ना हे सगळं हिच्यामुळे झालंय का ते? हिच्यामुळे नाही रे झालंय. कसं सांगू तुला? हिच्यामुळे नाही झालंय. ती मैत्री त्या माताजींच्या वर्कशॉपला गेली ना, तिकडून आल्यापासून ती जरा विचित्रच वागायला लागली. लग्न नाही करायचं, ह्याच्यात नाही अडकायचं, त्याच्यात नाही अडकायचं, संन्यासी व्हायचंय तिला. सिरियसली? आणि प्लीज आता हे तू कृपा करून घरी सांगू नकोस. आता हे तूच घरच्यांना सांग, कारण हे सगळं मला झेपणार नाहीये. आणि दादा, जर पत्रिका कुरिअर झाल्या ना तर तुझी वाट लागेल. सो बी सेफ. हाय मैत्री. अरे तू कधी आलीस? 4 घंटे से खड़ी हुई यहाँ पे. लक्ष कुठे आहे तुझं? सो सॉरी. बोल ना, काय झालं? मला काल रात्रीपासून काळजी वाटत होती तुझी. ठीक आहे ना तू? मी ठीक आहे. माझी का काळजी? अगं ते तूच आली होतीस ना काल रात्री माझ्याकडे, ते सौमित्र मेसेज. हो अच्छा, ते ते त्याचं काही नाही. हे बघ, माझ्याकडे साधनेचं अस्त्रच आहे ना, खुद्द माताजी. हा रे, गुड गुड. मग काय आता पुढे? आता काय करतेस? ट्रेकिंग. बघतेस ना, आवडतीये मी. सॉरी, आवडते. बाहेर चाललीयस? हा, सौमित्राला भेटायचंय. ओ गुड गुड, भेटताय. काय मग फायनली रात्री काय मेसेज केला? केला मेसेज. काय? प्रत्यक्ष भेटून बोलू असं म्हणलं. गुड गुड, दॅट्स ग्रेट ग्रेट, छान. बरं भेटा तुम्ही, क्लिअर होतं सगळं. येस, चल. ए, तू येतेस का ब्रेकफास्टला? नको, नाही नाहीच, नकोच. ब्रेकफास्ट नकोच आता मला. उशीर झालाय किती, खूप लेट झाले अगं. मला आता बाहेर पडायला पाहिजे. पर्स पर्स. चल सॉरी, बाय 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 बाय. हे हाय, गुड मॉर्निंग. तुलाच फोन करत होतो आता. का काम होतं का काही? नाही, काम असं नाही. आपलं म्हणलं लवकर पोचतोय तर चहा घेतला असता एकत्र. काय चल. नाही यार, काम आहेत मला जरा आज.
पुन्हा कधीतरी. काही झालंय का? नाही. नाही, तू अशी इग्नोर का करतेस मला? इग्नोर नाही रे. नाही, खरंच काहीच नाही. मला खूप काम आहेत आणि वेळ खूप कमी आहे, त्यामुळे. नक्की? हो हो, खरंच. तू भेट ना मैत्रीला. एक मिनिट. काय मैत्रीला का भेटेन मी? तुमचं ठरलंय ना भेटायचं. नाही, कोण कोण म्हणाल तुला? आता तुला काहीच माहित नाही का? हे बघ आकृती, मला माहित नाही तुला काय म्हणायचं, मला कळत नाही. ठीक आहे, आपण बोलूयात या विषयावर, पण आत्ता नको. आत्ता मला निघायचं. ये बैस. काही होतंय का तुला? म्हणजे औषध वगैरे हवंय का? मित्र, मला कळतंय तुला काय होतंय ते, पण आता आपल्या वाटा वेगळ्या झाल्यात ना रे. म्हणजे आता आपल्यामध्ये औषध देणं वगैरे म्हणजे नाही होऊ शकत ना. मला कळतंय तुला काय होतंय ते, पण हे बघ, तुला असं वाटतंय ना की तू माझ्याशिवाय जगू शकत नाहीस, पण तसं नाही अरे. नाहीये ना? का आहे? मैत्री, मला कळत नाही तू काय बोलायचा प्रयत्न करतेस. माझ्या डोळ्यात बघ आणि सांग, तुला जाणवते ती ऊर्जा जी आपण प्रेमात असताना आपल्याला जाणवायची? एक मिनिट मैत्री, तू आता मला असं सांगतेस का की तुला परत वाटायला लागले काहीतरी माझ्याबद्दल? तर मला आता काही इंटरेस्ट नाही, मला काही फरकही पडत नाही. एक मिनिट, तू मला मेसेज केलाय आणि तूच मला काय विचारतोयस? मी तुला मेसेज का करीन? तू काल मला आय लव्ह यू असा मेसेज नाही केलेला तुझ्या फोनवरून? मी कशाला तुला मेसेज करीन? काय संबंध आहे आपला? अरे काय खोटं बोलतोयस तू? मी खोटं बोलत नाहीये, तेच सांगतो. मी कशाला तुला मेसेज करीन? हवं तर माझा मोबाईल चेक अरे मी कर. का चेक करू? तू चेक कर. काही मेसेज वाटत केला नाही. होतास, तू तू म्हणतेस, चेक केला तू पाहिजे. म्हणतेस, तू चेक कर ना. अरे हवं मी तर. म्हणते हे बघ ना, म्हणजे check कर माझ्या ना तू मोबाईल mobile. मध्ये आहे मेसेजेस. मी दाखवतो दादा, तुला. अरे एक मिनिट. विघ्नेश, विघ्नेश, तुझं काय काम आहे आता इकडे? का आलायस? अरे दादा, ते तुझ्या फोनवरून मीच मेसेज केला होता मैत्रीला. काय? काय? हो दादा, आय एम रिअली सॉरी यार. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ तुला काहीच तसं वाटत नाहीये माझ्याबद्दल? मलाच काहीतरी, मी उगाच थांबली इथे, मी निघते. एक मिनिट थांब मैत्री, तुझं जे काय आहे ना ते क्लिअर करतो आधी. तुला जर असं वाटत असेल की मी आता तू नाही म्हणल्यामुळे मी असं देवदास बनून गल्ल्या गल्ल्यांमध्ये हिंडीन, तर तसं नाहीये. ओके, मी माझी काळजी घेईन. त्यामुळे प्लीज माताजी, माझी काळजी करणं बंद करा आणि प्लीज निघा आता. मैत्री, का केलंस असं?
दादा अरे हे बघ ऍक्च्युअली मला काहीच माहिती नव्हतं. मी जेव्हा मेसेज केला तेव्हा मला कळलं तुमचं ब्रेकअप झालंय. मी आलो. विघ्न मैत्री ताई वहिनी माताजी काय हाक मारू म्हणजे तू थांबशील? काय मैत्री तू ब्रेकअप केलंस? अगं दादा गेलाय का कामातून? हे बघ मला वाटायचं की दादा वेगवेगळ्या पोरी पटवतोय, तुला फसवतोय, त्यामुळे मी पण त्याला खूप त्रास दिला ग. पण अगं तुमचं प्रेम खरं होतं ना, मग असं का केलंस तू? आणि हे म्हणजे हे ग्रॅव्हिटी प्रूव्ह झाली आहे तरीही ऍपल झाडाला पुन्हा लटकवायला जायचं. खोटं वागणं आहे का हे? विघ्नेश बाळा, जो मुलगा आपल्या दादाच्या मोबाईल वरून चोरून मेसेजेस करतो तो आता मला सांगणार आहे का काय खोटं आहे आणि काय खरं आहे? हो ते चुकलं माझं, पण प्रेम आहे तर ते असायलाच पाहिजे ना ग. असं तुटू कसं काय शकतं? हे बघ, तू काय म्हणालास? ऍपल. झाडावरती ऍपल असतं ते जेव्हा तुटतं तेव्हा ते ग्रॅव्हिटीमुळे खाली पडतं. किंवा एक काडी असते जी अखंड असते, पण आपण ती तोडली की काय होतं? काडी मोड. म्हणजे गोष्टी बदलतात. तू लहान आहेस, तुला हे सगळं नाही कळणार. हो पण तरीही मला हे बघणं शक्य नाही. आणि दादा आणि तू एकत्र नाही येऊ शकत. हो, कारण तो माझ्या बरोबर कधीच खुश राहणार नाही. त्याला वेगळ्या पद्धतीचं कोणीतरी हवं होतं. तो आता काय म्हणाला मला सांग? मी देवदास नाही होणार. म्हणजे माझं असं म्हणणं नाहीये की त्याने देवदास व्हावं, पण उपयोग काय आहे जर तो देवदास होऊ शकणार नसेल तर? म्हणजे जर त्याला त्रासच होणार नसेल आमचा ब्रेकअप झाल्यानंतर, तर यातून फक्त एकच अर्थ निघतो, आमचं प्रेम खोटं होतं